हॅलो, मी श्रद्धा लाईफ ऑफ कोकणीज या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करते। तुम्हाला थंबनेल बघून तसंच अण्णा नारळ फोडतायत यावरून थोडीफार कल्पना आली असेल की मी आज नारळाची वडी बनवते। तर चला आपण रेसिपीकडे वळूया। सर्वप्रथम आपण खोबरं किसून घ्यायचं आहे। नारळाची वडी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये मी 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। हे खोबरं मी वाटीमध्ये दाबून घेतलेलं आहे आणि तेवढी साखर घ्यायची आहे। आपल्या आवडीनुसार आपण साखर कमी जास्त करू शकतो। यामध्ये मी 2 चमचे दुधाची साय घेतलेली आहे, त्यानंतर तूप घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे, त्यानंतर वेलची पावडर घेतलेला आहे आणि थोडेसे केसर घेतलेले आहे। सर्वप्रथम मी चुलीवर पातेलं ठेवलं। पातेलं थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकलं। तूप टाकल्यानंतर पातेल्यामध्ये लगेच मी खोवलेलं खोबरं टाकलं। हे खोबरं मी तुपामध्ये 1 मिनिट परतून घेणार आहे। खोबरं परतून झाल्यानंतर यामध्ये मी 1 वाटी साखर टाकली आहे। नारळाची वडी करण्यासाठी लागणारे जिन्नस पातेल्यामध्ये टाकल्यानंतर आपण कंटिन्यू ते ढवळत राहायचं आहे, जेणेकरून पातेलं खाली लागणार नाही आणि आपली वडी पांढरी शुभ्र होईल। साखर लवकर विरघळावी याकरता यामध्ये मी अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे। साखर थोडी विरघळल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे दुधाची साय टाकलेली आहे। दुधाच्या सायीमुळे नारळाच्या वडीला छान चव येतेच, त्याचबरोबर एक छान क्रीमीनेस देखील येतो। दुधाची साय नसल्यास आपण यामध्ये फ्रेश क्रीम वापरली तरी देखील चालू शकते। बघू शकता इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। मग मी यामध्ये केसर टाकलं। जर तुम्हाला हवं असेल तर केसर दुधामध्ये भिजत ठेवून मग तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता यामध्ये मी वेलची पावडर टाकलेली आहे। तुम्ही बघू शकता हे सारण आता सुकायला लागलेलं आहे। ज्या वेळेला आपण सारण ढवळत असतो त्यावेळेला आपल्याला त्याचा गोळा जाणवतो, तसेच ते सारण ढवळत असताना हाताला आपल्याला जड लागते व सारणाचा जो काही भाग कडांना पातेल्याच्या कडांना लागलेला असतो तो वाळल्यासारखा झाला की समजायचं आपलं सारण वड्या काढण्यासाठी तयार आहे। आता हे सारण वड्या बनवण्यासाठी परफेक्ट तयार झालेलं आहे, म्हणून मी बाजूला एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व सारण त्यामध्ये मी ओतून घेणार आहे।
हे सर्व सारण मी ताटामध्ये ओतून घेतल्यानंतर सर्वप्रथम चमच्याने मी त्याला पसरवून घेतलं. त्यानंतर उलटा घेऊन मी ते पूर्ण थापून घेतलेलं आहे. बघू शकता सुंदर प्रकारे नारळाच्या वड्याचं सारण ताटामध्ये थापून झालेलं आहे. हे मी 10 मिनिटं रूम टेम्परेचरला ठेवणार आहे. त्यानंतर याच्या वड्या कापायला घेणार आहे. खमंग आणि खुसखुशीत अशा नारळाच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी रहा.